नवनाथ भक्तिसार अध्याय 6. श्री गणेशाय नमः. जय जयाजी क्षीरब्धवासी शेषशायी कमळहंसा नभोदव शोभा कमळभासा सुखविलासा रमेशा. हे करुणानिधे दयावंता दीनबंधो दीननाथा पुढे रसाळ कवित्व कथा बोलविका रसनेसी. मागील अध्यायी रसाळ कथन की 12 मल्हार पवित्र स्थान तेथे अद्वैत पिशाच्य मिळून युद्ध केले नातासी. या परी 12 मल्हार करुणी तीर्थ कुमारी दैवत करुणी कोकस्थानात कुडाळ प्रांता डोळगावात येऊन या राहिला. तो ग्रामाबाहेर दुर्गालये महाकाळिका दैवत आहे तयाचे दर्शना लवलाये मचरणात पै गेला. ते काळिका दैवत ती खरतर मूर्तिमंत नांदे पृथ्वीवर ते शिवास्तीचे काळिकास्त्र स्थापन केले महेशी. त्या आश्रय करुणी दैत्य वदिले म्हणून शिवचित्त प्रसन्न झाले. म्हणे काळिका देवी वाहिले वर प्रदान घेईका. वेदक कामना असेल चित्ती ते वरद प्रदान मागे भगवती. एरी म्हणे अपर्णापती मम कामना ऐकिजे. तव अस्ति मी बहुत दिवस बैसले अस्र समारंभास आणि ते धाडिले त्या कार्यास सिद्ध करून आले मी. बहुत वृक्षाते भंगिता क्षिती मी श्रम पावले अंबिका असती. तरी माते विश्रांती सुखवसा बहुबुदे. मग अवश्य म्हणून उमार म्हणा तेथे केले तेजे स्थापन. ते उग्र दैवताती म्हणून अद्यापि आहे कली माझी. त्या काळिका दर्शनासाठी चित्त व्याग्र होऊन पोटी मार्ग लक्षुनी तयासाठी संचार करिता झाला. देवी प्रति करुणी नमन म्हणे मायो ऐश्वर्यपण म्या मंत्र काव्य केले निपुण. त्याला साह्य होई तू तरी माझे हस्ते विराजून मम कवित्व गौरव तया ओपून. वरदान कार्यादित होई का ऐसे म्हणून बोलतावाने शोभ चढला अंतःकरणी. शिव हस्ते असरा लागूने पूर्ण श्रम झालासे. त्यात मच्छिंद्राचे भाषण त्या काळिका देवीने ऐकून तेने क्षोभले अंतःकरण प्रळयासम जेवी. जैसा मुचकुंद श्रमोनी निद्रिस्त ते काळावन केले तेच. निद्रा बिघडता क्रोधानाथ प्रसार झाला त्या समयी. की प्रल्हाद पडता परम संकटी विष्णू हृदय क्रोध दाटी. प्रगट झाला कोरड्या काष्टी राक्षसा लागी निवटवया. तैसी काळिका हृदय सरिता उचंबळली क्रोध सरिता. मच्छिंद्रनाथा लागी मही सिंधू अर्था मिळू पाये लगबगे. की क्रोध नोये वडवानळ मच्छिंद्र अब्दी अपार जळ. प्राशु पाये उतावेळ अर्थ समज जाणून या. म्हणे नष्टा निष्ठा पतिता मी भव पाणी श्रमले असता. त्यातची माते दुःख वार्ता शिनू आलाशी पुढारा. तुवा कवित्व विद्या निर्मुण माते मागशी वर प्रदान. परिवर नोय मजला विघ्न करू आलाशी दुर्बुद्धे. अरे मी आपुला भोग सारून निवांत बैसले सेवित असताना ते माते वरा गोवून शिनुपाशी दुरात्मया. तरी आता मम लोचने उभा न राये जाय फिरूने ना तरी आगळी होता करणी. शासन कळा लाभशील मी शिवकरीचे आश्र तव करी राहीन काय विचित्र. की करी कवळुनी नरोटी पात्र भिक्षा मागे श्रीमंत. किंवा पितळ धातूची मुद्रिका रुचली ते इरकनी वेडका घडली. तेवी तू ते कामना स्फुरली सरसर परता मागारा. की वायासाचे दवळारी हंस बाळ करी चाकरी. तन्याये दुराचारी इच्छुपाये मम काष्टा.
राव रंकाची पंक्ती आला आला परिश्रेष्ठता त्याला की सिंधूची खूपस्थानी ठेला नांदत की आवडीने की रवी तेजा ते पाहू निवास दीप तेजा ते करीत आस तन न्याय शक्ती आश्रास तव करी वस्ती प्रारब्धे आला विचारिता पांडित्यपण तो आजा रक्षका पुसे कोठून तन न्याय मूर्खा जाण आलाशी येते दुरात्मया आ प्रतापी वनिता पंडित तेपण आजा रक्षका पुसेल कोठून तन न्याय मूर्खा जाण आलाशी येते दुरात्मया आ प्रतापी विनेता सुत क्षीण चिलट होनी मस्त तयासी मता करू पात तेवी येते आलासी अरे मी देव रुद्र करी असता तव करी वसु हे काय बोता तू ते काही शंका बोलता वाटली नाही दुरात्मया तरी असो आता कैसे येथो नि जाई लपी मुखास ना तरी जीवित पावशी नाश पतंग दीपा समजीवी या उपरी मच्छिंद्र मने देवी पतंग जळे दीपासवी परी तैसे नोई माझे ठाई प्रताप माझा पायी आता आगे मित्रबिंब ते असे लहान परी प्रतापे बरे त्रिभुवन तेवी तू ते दाखवून वश करीन हे समय आगे प्रताप देवी पंडू सुताने वायू सुता ते श्वेती दावूने अक्षयी ध्वज बैसोने कीर्ती केली मैवरी की अरुण मित्रा पुढे जोड तेवी तू ते दाविन जाड तरी दत्त पुत्र मी कोड जगी मिरविन हे वेळे देवी म्हणे भ्रष्टा परेशी कान पाडून तू आलाशी इतुक्याने भ्याने मज दाविशी परीन बीस मी सर्वथा हाती घेऊन कंकण शेंदूर आलाशी भाळी चर्चून परी मीन भी तुक्याने सरसर पडता हे भ्रष्टा अरे तुझी उत्पत्ती मज ठाऊक की धीवर जाण तुझा जनक तरी तू मत्स्य मीन धरुनी कौतुक निर्वाह करीशी उदाचा बा तरी तुझ अस्त्र विद्या निपुण कासया व्हावी दारिद्र्या कारण की अंध्याचे जन्मचक्षु लावण्य सर्वता उपयोगी दिसेना की बहुरूपी रवी शूळपण तरी ते खेळापुरते निपुण ते ध्वजाळ सांभाळून व्यवहारावानी आपुला अरे माथे दाविशी उग्र रूप दांभिक ठसा महाप्रताप आम कृती मनाचे पाप मना माझी मिरविका तू ते वाटेल मी महाथोर की वश केली भूते समग्र तैसा नोहे व्यवहार शिवाश्रमी असे उगलीच दृष्टी करीन वाकोडे पाडेन ब्रह्मांडाच्या उतरंडी तेथे मशका तव प्रोडे किमर्थ व्यर्थ मिरवावी आगा मशक धडका हानी बळे तरी का पडेल मंद्राचळ तेवी तू माते गुंगडे कवळ निदृष्टी आव्हानिशी मच्छिंद्र मने देवी ऐक बळीने वामन मानिला मशक परिणामी पाताळ लोक निदृष्टी दाविला ऐसे ऐकता भद्रकाळी चित्त दान पडले क्रोधानळी मग प्रताप शिखा ज्वाळा माळी कवळू पाळे मच्छिंद्रा मग परम क्रोधे त्याशी बोलत मने कवन प्रताप आहे तू ते तो मज दावी मशक आहे ते वामन कृत्य वळी जेवी मच्छिंद्र मने बहु बुद्धीशी मिरविल्याशी शिवकार्याशी ते मज दावी अर्नेशी परीक्षा घेईन मी तुझी आगा तरु वाढला गगनचुंबित परी वाताश्रे उचंबळत तेवी तू ते तोची पंत आज दृष्टी पडेल की आगे बहु जिंकिले समारंगणी अभिमान नग वाढविला त्यांनी परी प्रारब्ध युगे करून छिन्न भिन्न होईल तो ऐसे ऐकता भद्रकाळी देती आली शिवारोळी प्रगट होता अंतराळी ब्रह्मांड तेज उजळले
शब्द करी अति आचाट की सहस्र विजूचा कडकडाट की अनंत अर्क उदयात मही लागी मिरविला ते भद्रकाळी आश्र पूर्ण एरी आश्र नोय ते समयदान की देव दानवाचे मरण मही लागी मिरवितसे ते नोहे बोलता वाणी की महाप्रळयाची उदित अग्नी सकळ शांत होनी शून्य वदनी भक्षुपाये पंचभूता ऐशी ते सकळ पूर्ण मी की वासव शक्ती भगिनी दारुण पाती झाली ऊर्ध्व गगन तेजे पुंज मिरुनी जाव शब्द करती अति आचाट खचून पडती गिर कपाट वंचर पळताना मिळे वाट ठाई ठाई दडताती अष्ट दिग्गज अष्ट दिपाळ परम आडबडले युद्ध तुंबळ अति अडथळाट कापे केवळ मही लागी मिरुतसे हेलावले समुद्र जळ हलावले सप्त पाताळ मही मने मी रसातळ पायी न वाटते उरगनाथ सहस्रपणे तोही उचली स्वमर्दुनी पाहू वाहू पाही सकळावने रसातळा भोगाते ऐकून सबळ हळहळाट वरादंत सावरी नेट कुर्म पृष्टी आपुली हाटे मही लागी देतसे ऐसे दाही दिशा झाले मानव दानव सर्व गळाले विकार करुणी प्रगट वाहिले मही लागी मिरितसे सकळ झाली आडबडाट देवद चकले स्वर्गी पाट सोडोनी राहुनी उमान पेट अंतराळ मिरुती अंतराळी कडकडाट करिता बोले मच्छिंद्रा नेट म्हणे गाला ये तसे आचाट जीवित्व रक्षी जोगड्या तो व्यर्थ केली रळी आता मैची होईल रांगोळी तरी तू सद्गुरु येणे काळी स्मरणाते मिरविका आगा जैसे वज्राश्रे करुण बा नागाचे होते चूर्ण तन्याय तू मही कारण क्षीण करशी जोगड्या अरे हा सकळा मही पाठ तो आज कालिका करील सपाट तरी आता काय पाशी वाट मिरवी कैसा जोगड्या की धरा सबळ तिया आदळवली यावरी तरी भद्रकाळी तरी मच्छिंद्र धान्याची पिष्टबळी आता मिरविशी जोगड्या मच्छिंद्र म्हणे बोल शिवानी परी ते विश्वकटकाची खाणी दंश करिता मज लागोनी त्याला मारिन निश्चय मग भस्म झोळी कक्षी पुटी खरी कवळूनी भस्माची मुठी मंत्रास्राते आणून पोटी वासव शक्ती जपत असे मंत्री पाठ होता भस्माची मुठी फेकिली तेव्हा गगनपंथी तव ती तत्काळ वासव शक्ती प्रगट झाली तेजस्वी जैसे सहस्र अर्क तेजाळ की उदय पावला बडाग्नी गोळ की काळिका विधान नभमंडळ निरसवया जातसे काळिका कनकाश पूजांगी मानोनी प्रल्हाद मच्छिंद्र जोगी स्तंभा परी भस्मची मुठी वेगी नरारी रूपे प्रगटली की परम क्रोधी वडवानळ भद्रकाळी ते समुद्र जळ पासवया उतावेळ गगनबंते जातसे ते वासव शक्ती अर्क करीचे भद्रकाळी आश्र शिव करीचे उभय ते संचार प्रताप नगरीचे युद्धा लागी मिरले की पाहणी पाहता हरिहर की एक मित्र एक चंद्र वाचस्पती ते महात्म्या पार शयना करी मिरवितसे की एक मेरू एक मांदार की वायू आणि वायुकुमार तेवी भद्रकाळी वासवास्र गगना माझी मिरवित की जेठिया माझी जरासंग तया बिडला भीम प्रसिद्ध की ऋषी माझी सुग्रीव द्वंद्व वाळी लागी भिडतसे तन्याय उभय शक्ती युद्धी मिसळल्या गणवंती लोंबी जोंबी प्राणरहिती करू पाहती एकमेका मग तो एकाची दंदनाट झाला सबळ हडबडाट
ब्रह्मांड स्फोट विमाने पळली देता वाट चुकारपणी मिरुतसे दोन्ही आश्रे सबळवंत एकमेका ते प्रहार करीत जेने प्रहार भयभीत दाई दिशा ते होती परे ती काळी आश्रय दैवत तिने ग्राशिले वासव शक्ती ते मग अति क्रूर होऊन येऊन मत मच्छिंद्रावरी चालिली ते पाहुनी मच्छिंद्रनाथ करी कवळी भस्मची मुठीत मग एकादश शस्त्राते रुद्रमंत्र प्रयोगी मिरवितसे तेने करून एकादश रुद्र प्रगट झाले महाभद्र तेजपुंज नक्षत्र चंद्र काळिकास्त्र मिरवले ते महाप्रळयाकार भयंकर रूपी अनिवार ते पाहताची काळिकास्त्र सुक्ती लागी प्रवर्तली सकळा करुणी नमन नमन स्तुतीशी वाढोनी खनुनी रत्न परम भक्ती स्तुतीचे कारण शृंगारिले रुद्राते ते नवरत्नाच्या सुगम शृंगार भूषणी मिरुता द्वादश रुद्र शांत होऊन रुद्र ऐलरूपी पावले ते पाहुनी मच्छिंद्रनाथ वज्रास्त्र त्वरे प्रेरित तया साय धुम्रास्त्र महांत देवी मिरुतसे तेने करुणी दुमदुमाकार मावळला मित्र ताराचंद्र तया संधित वज्रास्त्र निजमस्तकी वेदितसे परी ती चपळ काळिका देवी वज्रास्त्र धरले तिने पायी आपटी झाली शैल्याद्री मयी उत्तर देशे कारणे तेने घाये शैल्याद्री पर्वत निम्मा झाला चूर्ण नेमस्त ती साक्षाद्यापी हिंदुस्थानात सह्याद्री पर्वत नसेची रामेश्वरापासून नेमस्त आणि गुर्जर देशापर्यंत सह्याद्री आहे नांदत पहिलं नसे महाराजा असो ऐसे वज्रास्त्र सरले आणि धुम्रास्त्र ते गिळले ते पाहुनी मच्छिंद्र वाहिले वाताकर्षण जलपतसे ते सबळ वाताकर्षण लाभले होते मच्छिंद्रा कारण ते जे शुक्र मंत्र प्रधान संजीवनी लादली की वशिष्ठा धेनू लाभ झाला की ते विष्णूचे दर्शन मिळाले स्वयंभ देवी देत शुक्तिका गर्भव शुक्तिका रत्न मिळाले की यमालागी यमन साधले की दमालागी दमन साधले देवी युक्ती मच्छिंद्र शोभले देत शुक्तिका रत्न मिळवले की वज्रास्त्राचे चक्र विराजमान की देवता लादले अमृतपान देवी दत्ताने सुक्तिका रत्न मच्छिंद्रनाथा ते मिरविले की रत्नात मंत्रावळी देत कृपेची वरदवाळी भस्मची मुठी जुनी ते काळी प्रेरिता झाला मच्छिंद्र तव ते मंत्रास गुप्त काळिका देवी वर वात प्रवेश होताची वात कुंठित सकळ देहाचा भय झाला तेने देवी विकळ झाली गगनाहून आदळली तेने दाये अति व्यापिली केविल दिसे मूर्छेने परी मही पडता ऐसे वाटले की मेरव अंधार कोसळले तेने प्रारे पर्वत भंगले तरु झाले रांगोळी कित्येक सावजे झाली चूर्ण काही पळताना रानोरान दचका पावती समुच्चेक जन देवदानव विस्मित असो ती आवरण अवस्था मही निचेष्टित झाली माता श्वेत नयनी निकळ दे असता अवस्थेत मिरवली प्राणरहित होऊ पाये मग देवी स्मरला उमाराय ते वांगवट धावूनी वर तोय जाऊनी पोचले कैलासा जाताची श्रवणद्वारी बोबाट सावध होय कैलासनाथ की शिवकरीचे काळिकास्त्रा चाट संकटाते पडिले तो हृदय पाये विचारून मच्छिंद्रनाथाचे झाले आगमन मग नंदिकेश्वरी सिद्ध होऊन तया ठाई पातला येताची देखे मच्छिंद्रनाथ धावून लगबगी अति त्वरित चरण कमळ कानन स्थित मर्दून कमळ अर्पित असे
शिव उतरुनी नंदिकेश्वरी भाऊके काळिका दशम करी भेटोनी हृदय प्रेमलारी आवळूनी धरितसे म्हणे तानुल्या हाती तोर करुणी दाविला चमत्कार मज करीचे काळिकास्त्र आजी जिंकिले पराक्रमे नाथ म्हणे जे आदिनाथा जी तो कृपेची बोध सरिता बद्रिकाश्रमी राहुनी दत्ता स्तुत केले तुम्ही माते षण्मास महाराजा रक्षुनी माते प्रसन्न रवी केला तुम्ही दत्त त्या प्रसन्न फळाचे उदित माते उपिले कृपेने शिव म्हणे तू आता सावध करी काळिका दैवत नाथ म्हणे वरदास्त ममक मौळी स्पर्शावा माझे स्मरण आहे किंचित देऊने स्वामिनी करावे श्रुत जैसा संजीवनी ते अर्थ शुकचा फळासे मांग सिद्ध सर्वेश वर्धमोळी म्हणे कामना उचित झाली तदुन अर्थ एकाळी लादशील तू वसा नाथ म्हणे पंचवक्रा तुवा कवित्व कविले साबरी पवित्रा त्याते वर देऊनी वरद पात्रा काळिकास्त्र मिरवावे जैसे तव करी बहुत दिवस वसू नियमित केले कार्यास तेवी माझे वक्रास काळिकेने वसावे जे जे कार्य लागे माते वरद कार्य व्हावे साते आणि पुढेही मंत्र कार्याथे उपयोगी व्हावे जगासी ऐसे ये रीती वरदान द्याल जर प्रसन्न होऊन तरी कामना समाधान निज देई नांदेल अवश्य म्हणून उमारा मन काळिका तो करी उपिन परी या समयी जीवित्वदान काळिके ते स्वीकारी यावरी मी उमानाथ तो कार्याशी आहे उदित ऐसे म्हणून कळतळी त्वरित भाष्य घेतले मचिंद्रे मागा चरणे माता ठेवून भस्माची मुठी घेऊन वाताकर्षण मंत्र जपून बोलत वैखरी पूर्ण पाठ वैखरीचे होता भस्माची मुठी फेकी तत्व तेने हृदय होऊन स्वस्थ काळिका देवी उठली उठून सावध होऊन दाई दिशा पाय न्याळून तो अकस्मात शूळ पाणी आपुले दृष्टी देखिला मांग बघे येऊन त्वरित शिवापदी मुळे सज्ज करीत म्हणे महाराजा आदिनाथ आजी जीवित्व दिलेले जैसे होय सर्पचा त्रास तोही मिरविला अस्तिक त्यास तेवी मज प्राणास रक्षिता झाला अजिनाथा की भस्मसुराच्या पावताती आपण पडिला होता वृत्ती ते रक्षण विष्णुमूर्ती कृपा पात्री मिरविली की शक्ती घाते सुमित सुत पुढे होता रघुनाथ बिकट होता हनुमंत प्रसन्न त्याते झालासे की प्रल्हादाच्या कैवाराशी नरहरी धावला अति उद्देशी तन्याय आजी सुत मजपाशी मिरवलाशी की कृपेने ऐसे म्हणून काळिका देवी वारंवार लागे पायी या उपरी म्हणे दक्ष जावई मम मागणे आहे एक देशील तरी कृपा करून तरी तुझ देईन नागरत्न देवी म्हणे उमार मन अर्थ कोणता बोलावा शिव म्हणे बहुत दिवस मम करी विराजलीस आता इथून मचंद्रास जग उपकारी बसावे हेची मागणे माझे आहे तुआ कृप करुनी मज द्यावे हे वचन ऐकूनी महामाय गदगदा अशिनली म्हणे महाराजा पायापाशी मी म्हणते तुमची दासी इतुके गुह्य धरुनी मानसी दान मागता हे काय जिकडे दाडील तिकडे जाईन तुमची आज्ञा मज प्रमाण इतुके गुह्य धरुनी दान म्हणणे उचित ये जैसा वाचस्पती ज्ञान चाड आजा रक्षका पुसे कोड तन्याय माझ्या जाड जलपशिकी महाराजा की उड्डाण करवया अर्थी
गोला गुळा स्तवी मारुती तन्याय मम युक्ती जल्पला की महाराजा की पियुष मृत्यू निवारणास स्थविता झाला बळीरास की टाक्या करिता महापरिस विनवित सेवला धनाढ्या तन्याय अपर्णापती गौप्य धरुणी वरती विनंती परी हे श्लाघ्य सेवका प्रती कदा काळी साजेना तरी आता सो कैसे मान्य करीन स्वामी शब्दास मग बोलावून मच्छिंद्रनाथास जन्य हृदयी कळिला म्हणे बारे ऐक वचन साबरे विद्या कवित्व जे ते येईल माझे नाम ते मी असे कवनार्थी असो कैसे मी प्रवर्तुनी उच्चारास ऐसे कर्तल देऊनी भाष्य समाधानी मिळविले मच्छिंद्र आणि उमारामन देवीने ठेवूनी 3 रात्र मग स्नेह संपन्न बोलत मच्छिंद्रनाथ ओढविले या उपरी शिवे देवीचा पाणी मच्छिंद्रनाथाच्या कृपे उपुनी आती गौरव शूलपाणी स्वस्थानाशी जातसे मग मच्छिंद्रनाथ आणि उमानाथ देवी बोळवून स्वस्थानात येत शिव पावले कैलासात मच्छिंद्रनाथा भेटूनी या परी तेथून मच्छिंद्रनाथ उत्तर पंथे गमन करीत तो समुद्रातीरी हरेश्वरा दैवत गदा तीर्थी पातला गदा तीर्थी करुणी स्नान येत हरेश्वरा दर्शनाकारणे तेथे कथा वर्तेल रसाळ पूर्ण पुढले अध्यायी वधवाता शिव सुत वीरभद्र महाज्येष्ठ प्रतापरुद्र तया ते भेटतानाथ मच्छिंद्र समारंगणी मिरविती असो येऊन त्या प्रसंगी आता भावे पूजिली काळिका देवता तरी पटणी प्रसंग उपयोग बहुता मुष्टी निवारण पडेल पुढे मंत्र पृष्टी बाधा न करी तीर्थाची या पाठी कुठे चेटगे जारण लोटी मरण भीती बाधेना हा अध्याय नित्य पठन करील तो इतक्या भयापासून सुटेल आणि हा अध्याय गृही पाळील कधी पिढा त्याशी न होय आणि कोणाशी असता अवतोत काळिका मुष्टीची बाधा होता त्याते प्रसंग श्रवणी पडता क्षम होईल ती मुष्टी ऐसे गोरक्षाचे कथन वदला आहे की मायगारी ग्रंथाकारण तरी जन हो विश्वास धरून ग्रंथ संग्रही पाळावा हा ग्रंथ म्हणाल उगीच वाणी तरी नो हे आहे अमृत संजीवनी पा सिद्धाची वांगवणी श्री गोरक्ष कथेली तरी विश्वास करून चित्ती प्रचिती घ्यावी पठन करिता नाही तरी ग्रंथ उगाची निंदिता दोषा माझी पडाल की या उपरी अर्थार्थी उगेची निंदाल ग्रंथाप्रती तयाचा निर्वंश पावून क्षिती यमपुरी वसेतो तरी श्रोते भाविक जन तुम्हा सांगतो एकाची वचन भाव विश्वास करारोन सकळ स्वार्थ पुरेल की जे विश्वासावर स्वार झाले ते सर्वस्वी तरुण गेले सत्यवचनी जगी मिरविले संत वदनी विश्वासुक तरी जगा माझी दुंडी सुत मालून रारीच्या वंशात विश्वास झाले ब्रह्म व्यक्त संतपदी भावार्थ स्वस्ती श्री भक्ती कथासार संमत गोरक्ष काव्य किमयगार सदा परिशुद्ध भैक्षतुर सव्वाध्याय गोड पुंडलिकावरती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय महाराज की जय नवनाथ महाराज की जय।